कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाविरोधात कोपरगाव तालुका पोलिसांनी गुरुवारी 25 जून रोजी मोठी कारवाई करत 18,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईत एक डंपर, 2 ट्रॅक्टर ट्रॉली ताब्यात घेण्यात आले असून 5 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार देरडे चांदवड व वेळापूर शहरातील गोदावरी नदीपात्रात काही जण डंपर तसेच ट्रॅक्टर ट्रॉलीच्या सहाय्याने अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली। सर्वप्रथम देरडे चांदवड परिसरात वाळू वाहतूक करणारा डंपर ताब्यात घेण्यात आला। त्यानंतर वेळापूर शहरातील गोदावरी नदीपात्रात तपासणी केली असता काही जण ट्रॅक्टर ट्रॉलीच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा करत असल्याचे निदर्शनास आले। पोलिसांनी छापा टाकताच काही जण घटनास्थळावरून पसार झाले तर काहींना ताब्यात घेण्यात आले आहे। या प्रकरणातील आरोपींची नावे विकास बाळासाहेब आर्णे राहणार दहेगाव तालुका राहता, यश दत्तात्रय कोते राहणार विठ्ठलवाडी शिर्डी, सचिन मेहरखाम तालुका कोपरगाव, राहुल चांगदेव पगारे राहणार वेळापूर तालुका कोपरगाव आणि सोमेश गोरख शिंदे राहणार कोळपेवाडी तालुका कोपरगाव अशी असून यापैकी काही आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले। आरोपींकडून एक डंपर व 2 ट्रॅक्टर ट्रॉली असा एकूण 18,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303(2)(3)(5) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करीत आहे। सदरची ही कारवाई पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या पथकाने केली आहे। या पथकात पोलीस हेड कॉन्स्टेबल MB दहिफळे, पोलीस कॉन्स्टेबल अनिश शेख, अंबादास वाघ, जयदीप गवारे, राम खरतोडे आणि नवनाथ जाधव यांचा समावेश होता। प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।